रिजनिंग असा सब्जेक्ट आहे, रिजनिंग एवढे हाल गेले, बाकी जीके तर एवढं सिंपल आहे का? सिंपल आहे. कालचा पेपर बघितला होता तो? हा, कालचा कालच्या वानीच लेवल आहे काही रिजनिंग चिट्टप आहे, बाकी पेपर काही चेंज वगैरे झालं? 24 सारखाच पेपर आहे. 2024 सारखाच आहे. काय आज हार्ड काय वाटलं? जीके कसं वाटलं? कालचे टॉपिक कोणकोणते होते? जवळजवळ 15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. टॉपिक कोणते होते? जनगणनाचा नव्हता एक पण नव्हता. पंचवर्षीय योजना बी नव्हता. अजून दुसरे कोणते होते टॉपिक? ते केरोसिन एक होता. सायन्सचे 3 क्वेश्चन होते आणि परत ते रोहिंग्या नाही का, रोहिंग्या कुठे बांगलादेशचा ते एक होता. अच्छा. आणि बाकी मग पंचवर्षीय योजना आणि एक नृत्य बी होतं. हा, नृत्य आलं. एक कथकली बद्दल होतं. राज्यपाल ते महिलांचं नृत्य होतं. राज्यपालचा एक होता एक क्वेश्चन राज्यपालचा. काही याचे देश विदेशचे राजधानी वगैरे काही नाही, राजधानी नव्हती. हे विचारले होते शिक्षण मंत्री धर्मेंद्र नाही का, शिक्षण मंत्री. हा, धर्मेंद्र नाही, याचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे शिक्षण मंत्री भारताचे. ते धर्मेंद्र तेवढाच एक क्वेश्चन होता. आणि अजून काही जीके मध्ये करंट अफेअर कधीच होतं? करंट अफेअर 24 होतं. हे विचारलं होतं TV 24 विचारते काय म्हणजे त्याला, ते नीरज चोपडाने गोल्ड मेडल नव्हतं आणलं याच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये. ते होतं वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल कोणी आणलं? अच्छा. ते एक नीरज चोपडा होता. म्हणजे मागच्या वर्षी विचारला, मागच्या वर्षी सिमिलर स्पोर्ट मध्ये तर जवळपास 2021. बाकी काय वाटलं? रिजनिंग लेवल तीच कालची लेवल लई टफ आहे. टप दिली का? लई टफ आहे. काय वाटलं तो टप? कोणत्या असं रक्त संबंध मध्ये वाटलं? काय वाटलं? ब्लड संबंध नाही, पझल जे होते पझलचे क्वेश्चनच वेगळे होते. अच्छा, आकृतीवाली. हा, आणि सिटिंग अरेंजमेंट लई टफ होती. टप होती का? लई टफ होती. अच्छा, 7ची होती का 5ची होती? वर्तुळात होती 6चीच, पण टपली होती. टप होती का? अच्छा. अजून मॅथ मध्ये काय वाटलं? कोणते टॉपिक होते? मॅथ सिंपल होता. सिंपल व्याज वगैरे ते सर्व. हा, CI होतं. CISI डिस्टन्स काढायचं होतं 3 वर्षाचं. त्याला ते फॉर्म्युला होता, तो लक्षात नाही राहिला. ते क्वेश्चन अजून दुसरे संख्या प्रकार बाकी इझी होता ना. मग काय 2 क्वेश्चन ॲव्हरेजचे होते. एक प्रॉफिट अँड लॉसचा होता आणि एक ते याचे 2 होते, टाइम अँड वर्कचे 2 होते आणि एफिशियन्सी होते D1 D2 चे 2 होते. काही वेगळं नाही वाटलं? कालची लेवल तयारी कुठून केली? RWA नाही, रॉची नव्हती. मी YJ करिअर अकॅडमी कंप्लीट केली होती आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सिरीज दिली का तू? काही हा देत होतो घरी. येत होते का? तसेच मार्क येत होते का घरी? 140 135. अच्छा, म्हणजे त्याच लेवलचा पेपर वाटला तुला का थोडा लेवल? फक्त रिजनिंगचे अप आहे, बाकी सगळं डाऊन आहे. बाकी डाऊन. हा, जीके जीएस बी लई ॲव्हरेज आहे. म्हणजे 15 क्वेश्चन समजा घरी कोणी समजा करतात, जीके जीएस 15 क्वेश्चन कोणी करू शकतो. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद. गेला का? काय थोडं मॅथ्स थोडं अवघड होतं त्यात. अवघड वाटलं का? आज कालचा पेपर बघितला होता? कालचा नव्हता बघितला. नाही बघितला. कालची लेवल वगैरे वाटली? जीके वगैरे थोडं ठीक होतं. जीके वगैरे नॉर्मल होतं. कोणते टॉपिक होते जीकेला? कोणते टॉपिक होते? हेच आपलं करंट अफेअर थोडे होते, जनगणना वगैरे होतं. नीरज चोपडा चालता? हा, नीरज चोपडाचा एक क्वेश्चन होता त्यात. अच्छा. पहिलं गोल्ड मेडल ऑलिम्पिक मध्ये कुठल्या म्हणजे प्लेअरने मारलेलं आहे आपल्या? अच्छा. भारतामध्ये. अजून कोणते टॉपिक होते? पंचवर्षीय योजना नाही, पंचवार्षिक आर्थिक हे आपलं. अजून स्टेटवर पण होते त्याचं, म्हणजे कल्चरल जे डान्स वगैरे आहेत. हा हा, डान्स विषयी विचारलं. राज्यपाल ते काही दिसलं नाही त्यामध्ये, पण ठीक आहे. मॅथ्स थोडं कठीणच होतं. हो का? अच्छा, मॅथ थोडं कंटिन्यू वाटलं तुला? कोणते टॉपिक होते मॅथला? साधारण व्याज? मॅथला म्हणजे चक्रवर्ती लॉजिकल होतं मॅथ मध्ये. आणि बस बाकी मस्त गेला ना? हो, ठीक आहे. सिंपलच लेवल होतं. सिंपल. धन्यवाद. काय टॉपिक कोणकोणते होते मॅथ मधले? सांग ना काही. मॅथ मध्ये टॉपिक साधारण व्याज, चक्रवर्ती, संख्या प्रकार? 2-4 सगळे वेगवेगळे होते का? पहिले टेस्ट वगैरे दिलेले होते घरी? टेस्ट हा अकॅडमी दिलेले होते. अकॅडमीत होते का? तयारी कुठून करतो? अकॅडमी. अच्छा, ठीक आहे. मध्ये बरेच होते. तयारी कुठून करेल होती? अकॅडमी मधून करेल होती. अच्छा, काय वाटलं? अकॅडमीची टेस्ट वगैरे दिली का तू? काय वाटलं तुला पेपर लेवल आणि अकॅडमीचा लेवल? पेपर सोपा होता. सोपा होता का? ते अकॅडमी पेक्षा लेवल पेक्षा सोपा वाटला का? जीके मध्ये टॉपिक कोणते होते? जीके मध्ये टॉपिक वगैरे काही? टॉपिक नाही सांगता याच्यावर, पण बरेच. पहिले टेस्ट वगैरह दी थी कैसे? नहीं, फर्स्ट टाइम दिए थे क्या? अच्छा, कितने छोटे क्वेश्चन? पूरे क्वेश्चन 80 छोटे. तुम कोणते टॉपिक? एक प्रश्न आलेला. सरळीकरणचे 3 प्रश्न आहे. समयावर कार्याचा एक प्रश्न होता का? आणि जीके मध्ये सांग ना काही. जीके जीएस मध्ये कोणते टॉपिक होते? जीके मध्ये एक विचारलं, आपल्या राज्यामध्ये नाही का तो नियम कानून कोण बनवतात? अच्छा, म्हणजे अनुच्छेदनुसार. म्हणजे त्याच्या समजा आता ऑप्शन राज्याचा मुख्य सचिव, महाभियोक्ता. अनुच्छेदचा टॉपिक होता ना ते? राज्यघटना. हा, राज्यघटना. आणि अजून कोणते टॉपिक होते? पंचवर्षीय योजना वगैरे? हा, पंचवार्षिक योजनेमध्ये ते पंचवार्षिक योजना नव्हतं, हरित क्रांतीचे होते 2 प्रश्न. हरित क्रांती चालते का? काल पण आलते एक हरित क्रांतीचं वाटतं. कालचं टेस्ट वगैरे दिली का? हो. तयारी कुठून करतो?
तयारी अकॅडमीतून अकॅडमीतून सारे आपले महाराष्ट्राच्या अकॅडमीतून वाटतं. हो. RW नाही की तर कोणी RWC कोणीच नाही का? अच्छा, मराठीतूनच दिला समजा पेपर, नाही हिंदी. हिंदीतून दिला. किती सोडवले टोटल? टोटल मी ते 70 सोडवले. 70 सोडवले का? हो. अच्छा, अजून याच्यात जीकेचे टॉपिक सांग ना काही. GKचे आता आठवण नाही थोडे. संस्थापक वगैरे, संस्थापक 3 विचार. राष्ट्रपती, शास्त्रीय नृत्य, नाही एक नाही का आपलं शिक्षण मंत्री विचारलं. शिक्षण मंत्री आले का? हो. आपले भारताचे. प्रधान, हां. अच्छा अच्छा. आणि हे मौलिक अधिकार, मौलिक अधिकारचे पण विचारले. महत्त्वपूर्ण अनुच्छेद, नाही ते पण नाही. काहीच नाही. नाही. कसं गेला पेपर? सोपा वाटला? हो सोपं. कालची टेस्ट दिलेली होती? नाही कालची नाही दिली. नव्हती दिली. नाही. अच्छा, मागच्या वर्षीची मागच्या वर्षी हो सोडलेले. सोडलेली होती. तशीच वाटली लेवल का काही अप वाटला तुला? हो लेवल थोडी हार्ड गेली. हार्ड वाटली का? हो. मागच्या वर्षीपेक्षा थोडी हो हार्ड. वाढवून पुरं पुरे सोडवले का? काही टॉपिक वगैरे रिझनिंगमध्ये सांग ना काही. रिजनिंगमध्ये आपलं संविधान रिझनिंगमध्ये टोटल किती सोडवले क्वेश्चन तू? 60 का 80? बैठकचे 2 आलेले. हो का? बैठक व्यवस्था आली का? कोणती? 5 वाली आली का 7 वाली आली? एक 7 वाली आलेली आहे आणि एक 5 वाली. 5 वाली वर्तुळामध्ये का दक्षिण उत्तर? वर्तुळ. सर्कलमध्ये. काय सिंपल वाटलं ना? हो ते सिंपल होतं. डबल एक सिरीज पैसा आलता का? सिरीज आला. सिरीजचे पास 3 आहे प्रश्न का? आहे. खुला पैसा आलता का बंद पैसा? बंद पैसा. बंद होता का? बंद अच्छा. पैसा. आणि यो त्याचं विपरीत विचारलं होतं. याच्यामध्ये नंबर सिरीज वगैरे एक नंबर सिरीज मध्ये पण आहे. नंबर सिरीजचे सिंपल वाटलं का? नंबर सिंपल सिरीज आहे ते. का काही लॉजिकल वाटलं? मायनस करणं होतं. मायनस गॅप होता थोडा. म्हणजे सिंपल कालचीच लेवल होती, काही अवघड आणि एक रक्त संबंधाचा एक प्रश्न आला. हा, त्याच्यावर तर एकच होता का? हो. अच्छा. आणि एक नाही का साइन चेंज करायचं आपलं ते सरळीकरण टाईप. सरळीकरण, साइन चेंज करायला साइन चेंज करायचं. तसा एक प्रश्न आला. अच्छा. टोटल रिझनिंग पुरी आउट ऑफ मारली का काही? आणि व्हेन आकृतीचा एक प्रश्न. रिझनिंग मध्ये घुमवणारा क्वेश्चन कोणत्या टॉपिकमधून होता? म्हणजे टाइम टेकिंग. टाइम टेकिंग तरी काय वाटलं तुला? रक्त संबंध मध्ये नाही रक्त सगळे सोपेच होते रिजनिंग. सोपेच वाटले. टाइम टेकिंग एवढं. आणि मॅथ मध्ये काही सांग ना. मॅथ मध्ये का लाभ हानीचा होता. लाभ आणि थोडा टाइम टेकिंग वाटला तुला? अच्छा. बाकीचं चक्रवृद्धी साधारण चक्रवृद्धीचा एक प्रश्न होता. थोडा टाइम टेकिंग. हो. अच्छा. म्हणजे येणारे पोरे चक्रवृद्धी वगैरे टॉपिक क्लिअर करते. धन्यवाद. रेल्वेचे पण 2 प्रश्न आले. रेल्वे चालते रेल्वेचे ते 2 आले. वेळ अंतर आणि चक्रवृद्धी व्याज मध्ये नाही का सरळ व्याज, साधारण व्याजचे सरळ व्याज आणि चक्रवृद्धी व्याजचा ते फरक आहे. त्याची ते आपली मूळ किंमत काढायची होती. फरक काढायचा होता का? फरक दिलेला होता? फरक दिलेला होता. मूळ किंमत काढायची नव्हती. अच्छा. ते सिंपल ते. आणि लाभ हानीमध्ये असे म्हणजे 2 त्यांनी वरती प्रश्न दिला होता. समजा आता 15,000 आहे. त्याच्या आता एक असं त्यांनी सांगितलं 2 सूट देणार आहे. त्याच्यामध्ये सूट देणार आहे आणि त्याच्यामध्ये खाली 2 आहे दिले, 1 आणि 2. त्याच्यामध्ये पहिल्या याच्यात क्रमावर 20% सूट होत्या. खाली दुसऱ्या याच्यात क्रमावर 30 आणि 10 सूट होत्या. मग त्या सूटमध्येच फरक किती आहे असं विचारलेलं. चल धन्यवाद भाऊ. खूप सारे क्वेश्चन राहिले. टॉपिक कोणकोणते होते? सरासरी, हां मॅथ मध्ये तोटा, सरळ व्याज, हां सरळ व्याज, चक्रवाढ व्याजवर होते. आणि अजून मध्यानुपात, समानुपात, लाभ आणि शेकडेवारी. लाभ आणि शेकडेवारी पण होतं. मराठीतून दिला की हिंदीतून? मराठीतून दिला. अच्छा. रिझनिंग मध्ये काही टॉपिक? रिजनिंग मध्ये ABCD वर होते 2-3 क्वेश्चन. हां. अजून ते कथन निष्कर्ष होतं. ये ना कथन निष्कर्ष. अजून हां हां ते डायग्राम वगैरे, आकृत्यांना ते डाईस पासा वगैरे पासावर होते क्वेश्चन. हां ते नंबर सिरीज होती. नंबर सिरीज. अजून मॅथ मध्ये तुला टाइम टेकिंग कोणता क्वेश्चन वाटला? कोणत्या टॉपिक मध्ये? 3 ते 4 क्वेश्चन होते. टाइम टेकिंग. एक चक्रवाढ होतं. एक चक्रवाढ होतं. तर एक रक्कम म्हणजे 12 वर्ष आणि 13 वर्ष गॅप दिलं त्यांनी. गॅप दिलेला. या ना पुढे. ते टाइम टेकिंग होतं. ना अजून एक काम काळवेगचं होतं. आणि याच्यात GKGS मध्ये काय वाटलं? GKGS नॉर्मल होतं. म्हणजे टॉपिक काय, एक हरित क्रांतीवर 2 क्वेश्चन होते. काल पण आलता तो. अजून याच्यावर म्हणजे राज्यघटनावर, याच्यावर एक क्वेश्चन होतं. हां राज्यघटना. अजून काही अनुच्छेद वगैरे? अनुच्छेद पण विचारलं. राज्यपाल वगैरे, मुख्यमंत्री. राज्यपालवर एक क्वेश्चन होतं. म्हणजे मुख्यमंत्रीवर नव्हता. नाही का? अच्छा. चालू घडामोडी 2024 विचारलं होतं. पंचवर्षीय योजना नाही का? हा पती पण विचारलं होतं. विचारली होती. एक क्वेश्चन विचारलं. पंचवर्षीवर एक आलता. काल पण तो झाला. तूच झाला का? किती सोडवले टोटल? सगळे सोडवले. 80 मारले का? कुठून तयारी कुठून केलेली आहे? बुलढाणा. नाही, अकॅडमीतून केलेली का एखाद्या ॲप ऑनलाईन केलेली? बुलढाण्याचा आहे का? कोणतं गाव? डोंगरखंडा. अच्छा. तर काय वाटलं पेपरचा लेवल कसा वाटला? चांगला वाटला. मागच्या वर्षी दिलेला होता तोच लेवल आहे का काही अप झालेला आहे? नाही, चांगला आहे. सेम लेवल आहे. प्रिव्हियस इयर लेवल. फक्त GK वगैरे नवीन आले असेल त्याच्यात? GK पण आहे, पण सोपं आहे GK. हो का? तीच लेवल, सेमच लेवल आहे.
सोपा गेला ना पेपर? 5 क्वेश्चन होते टाइम टेकिंग. टाइम टेकिंग होते 5. अच्छा. चक्रवर्ती होते का लाभ आणि चक्रवर्ती एक होतं ते लाभ आणि चक्रवर्ती आणि लाभ आणि दुसरं होतं काम काळवेगचं होते. काम काढायचं. रेल्वेचे वगैरे आलते काही? रेल्वेचे टाइम अँड डिस्टन्स एका विरुद्ध होती रेल्वे का सरळ एका साईडला होती? सरळला होती. म्हणजे ते सिंपल जातो सरळला म्हणलं. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. कुठून आलेला आहे? जालना शिकायला येते. अच्छा अच्छा, ठीक आहे, चालतं. RW तर कशी वाटली? लेवल कशी वाटली? त्याच लेवल नाही, त्याच लेवलला आले क्वेश्चन इकडे तिकडे इकडे ते पण लेवल तर तीच आहे. लेवल तिची. अच्छा, तिथे किती आलते तुला मार्क वगैरे? क्वेश्चन राईट किती आलते? मी आता येते वेळेस सोडले ते मी तरी माझे मार्क 55 का 56 असे आलते. अच्छा, 55 क्वेश्चन राईट आलते. अच्छा अच्छा, म्हणजे सिंपलच लेवल ती जेव लागली फॉलो करू लागली. 30 लेवल फॉलो. अच्छा, नृत्य वगैरे आलेले होते? 2 क्वेश्चन होते. आणि त्याच्यातले GS चे जे टॉपिक होते ते आलते काच पेपरला? तेच टॉपिक आलते, काही चेंज वाटतं? त्याच टॉपिकवर फक्त प्रश्न चेंज होते. प्रश्न चेंज होते. टॉपिक तेच होतं. हो का? ठीक आहे, चल.